वैरागमध्ये उपचारानंतर 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंबरदुखीच्या उपचारासाठी गेलेल्या श्रीधर गवळी या प्रसिद्ध मूर्तिकारांच्या अंगावर इंजेक्शन आणि औषधोपचारानंतर मोठ्या प्रमाणात फोड आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावल्यानं 22 जून रोजी त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच 24 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अपमृत्यूची 0 क्रमांकानं नोंद करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण वैराग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वैद्यकीय उपचारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र पोलिसांनी मृत्यूचे कारण अद्याप निश्चित झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी आणि इतर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.